तिथं काय शरीर काय भक्ती विना जीने जळोला जिरवाने संसार भोगणे दुःख रूप एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देचा वारा मग लागे 30 लक्ष योनी वृक्षामध्ये गाव्या जळतरी भोगाव्या पक्षामध्ये 11 लक्ष योनी किरड्यामध्ये घ्याव्या 9 लक्ष भोगाव्या 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये असं आहे ना 20 लक्ष योनी पशूंची आगरी मानवा भितरी 4 लक्ष नामा म्हणे केव्हा नरदेह नरा तयाचा मातेरा केला मुळे मूड नको पाहिजे ना याच्यासाठी विचार केला पाहिजे आणि हाच विचार करावा कोणता विचार करावा माझं पोट बैल कसं हा विचार तर कुत्र्यालाही करता येतो सारसा विचार करा या 4 गोष्टींचा विचार तर पशु पक्षी सुद्धा करतात पण मनुष्याला एक विशेष विचार करण्याची ईश्वराने शक्ती दिलेली आहे ईश्वराने तशा मनुष्याला 3 शक्ती दिल्या आहेत क्रियाशक्ती वाणी शक्ती आणि तिसरी ज्ञान शक्ती माणसालाच बोलता येतं आणि म्हणून बोलता येतं यासाठी त्यांनी सांगितलं नामधरा कंठी माणूसच सुंदर क्रिया करू शकतो आणि वीत निषिद्ध नाही संत सांगतील ते भगवान सांगतील ते वेद सांगतील ते त्या क्रिया करतो आणि माणूसच त्या क्रियांच्या द्वारा कोहम कथमिदम जातम को वे करता विद्यते उपादानम किमस्ते विचार स्वयं दृश्य तिथपर्यंत जातो काय म्हणत आपला देश किती सुंदर आहे आपला धर्मग्रंथ किती सुंदर आहे रणांगणावर सुद्धा भगवान श्रीकृष्णांना अर्जुनांनी ठीक आहे सुरुवातीला ती प्रास्ताविक आहे आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखीं सदा ठीक आहे गुरु हत्वा इमानुभावान श्रेय भोक्तुम भेक्षमपि लोके हत्वार्थ कामस्तु गुरुने हेव भुंजे भोगा रुद्र प्रतिज्ञा ही फक्त एक अंतकरणात ती भीती साधू हृदय असल्या कारणाने आणि थोडस महत्व असल्या कारणाने पण नंतर 7व्या अध्यायाच्या शेवटच्या नंतर 8व्या अध्यायाची सुरुवात करत असताना किती सुंदर प्रश्न किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते प्रयाण काले च कथम नेयोसी नेतात्मभी मला हा विषय मांडायचा आहे बरं शेवटच्या पर्यंतचा विषय रणांगणावर अर्जुनांनी मी कसा माझा बचाव केला पाहिजे हा प्रश्न करण्याच्या ऐवजी किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म हे पुरुषोत्तम प्रयाण काले च किम नेयोसी सांग मला नेतात्मभी आणि जे आहे तसंच सांग तसं आहे तसंच सांग महाराज रणांगणावरचा योद्धा सुद्धा जर इतका सुंदर विचार करत असेल आपण विचार करण्याकरताच जर कीर्तन ऐकायला येत असला तर आपण कीर्तन ऐकून का विचार करू नये आणि तो कोणता विचार तरावया पार Bye.
आमच्या भागातले महान पुरुष, महान आत्मा श्री संत सखारामजी महाराज, ज्यांचे 10वे उत्तराधिकारी परमादरणीय परमश्रद्धेय ब्रह्मीभूत त्यांच्या आधीचे ज्ञानेश्वरजी बाबा, त्यांच्या मुखावाटे मी ऐकलो होतो. आमचे गुरुदेव सांगायचे की सखारामजी महाराज जिथं चातुर्मास करायचे तिथली झोपडी तिथून निघत असताना त्याला आग लावून निघायची. त्यामागचं कारण त्यांना जेव्हा कोणीतरी विचारलं तेव्हा ते म्हणायचे, याच्यात सुद्धा माझं महत्व नको, कारण मी हा विचार करायला आलो नाहीये, मला मुक्त होण्याची इच्छा आहे आणि मी मुक्त होण्यासाठी इथं आलोय. महाराज काय दिव्यात्मा आहे. आनंद आश्रम स्वामी महाराज नाव काय, जरी देवीदास आहे पण त्यांना विशेष पदवी कोणती, तुमच्या माझ्याकडे नाहीच येते. आम्ही मोठ्या बंगल्यात राहतो पण आमच्याकडे तो आनंद नाहीये आणि ते झोपडीत राहतात. या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. आपल्याकडे नाही ते तुकडोजी महाराज, देवीदासजी महाराज, आनंद आश्रम स्वामी महाराज जेव्हा एकांतात राहत असतील, हा आनंद ते अनुभवत असतील. त्यांना ज्यांनी पाहिलं असेल त्यांना तर कोणी पाहिलं नसेल, कारण 75वा जर त्यांचा पुण्यतिथी महोत्सव असेल, जो कुणी आता 95 वर्षाचा असेल त्यांनाच पाहिजे तसे कळले असते, पण आता कोणी नाही. काय जो सुख पायो राम भजन में, वो सुख नहीं अमीरी में. मन लाग्यो मन लाग्यो मन लाग्यो मेरो यार राम फकीरी में. आता मी नाही सांगत. हाथों में कुंडी बगल में छोटा, चारों दिशा जगीरी में. मन लाग्यो रे मन लाग्यो मेरो यार राम फकीरी में. प्रेम गली न मेरी हमारी, गली वन यार बवीरी में. मन लाग्यो मेरो यार राम फकीरी. आखिर यतन खाक मिले वो काय फिरत मगरूरी में. इसलिए क्षणों क्षण आती कहता कबीर सुन मेरे साधु, सायब मिले वो
सबुरी में जय जय पण त्यासाठी तुम्ही आम्ही एकच करा क्षणोक्षणी हाती